आता आपण सुरण पाडव्यानंतर लावलेले, दुसऱ्या दिवशी लावलेत आणि तेव्हा त्याला छोटे छोटे कोंब आलेले होते. हे साधारणतः 1 9 इंच किंवा काही तिथे 1-1.5 फूट पण झालेले आहे. हे आपण लावताना खत घातलेलं नव्हतं. खत हे निमपेंड आणि बोनमील हाडाचं खत असं आहे. निमपेंड हे आहे जे बुरशी थांबवण्याकरता उपयोगी आहे आणि जे बोनमील किंवा जे हाडाचं खत आहे ते जोरखत म्हणून आहे. ही जी पांढरी मुळं दिसतात त्या पांढऱ्या मुळांना ते खाद्य म्हणून असणार आहे आणि हे साधारणतः आपण या परिसरात टाकणार. त्याच्या एकदम बुडाशी न टाकता साधारणतः 1 फुटाच्या याच्यावर 1-2 मूठ खत टाकणार आणि हे खत टाकल्यानंतर आधी आपण पालापाचोळा त्याच्यावर केलाच होता. तो पालापाचोळा आणि थोडीशी माती ही आपण त्याच्यावर टाकणार आहोत. पाऊस पडल्यानंतर हे ऑटोमॅटिक ते त्याला खत चांगलं उपयोगी पडेल.